जय बाळमाव मित्रांनो. काल आपल्या मित्राने आपल्याला प्रश्न विचारला की सर आपण बॅक टेस्टिंग कुठं करायची आणि कशा प्रकारे करू शकतो. कारण की आपण जर ट्रेडिंग व्ह्यूवर जर चार्ट ॲनालिसिस करत असू आणि आपण ते जर फ्री त्याचं व्हर्जन वापरत असू तर त्यामध्ये आणि 5 मिनिट टाईम फ्रेमवर वगैरे काम करत असाल तर एका महिन्याच्या पेक्षा जास्त बॅक चार्ट जात नाही आहे. फक्त एक महिना जातो बॅक साईडला चार्ट, त्यामुळे त्यामध्ये बॅक टेस्टिंग करता येत नाही आहे. तर आपल्याला असा कोणता एक वेबसाईट किंवा काय आहे का त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे बॅक टेस्टिंग करू शकतो आहे, चार्ट व्यवस्थित ॲनालिसिस करता येईल. तर त्यासाठी आपल्याला एक ही जी ट्रेडर्स कासा नावाची वेबसाईट आहे ती खूप चांगली आहे. त्यामध्ये आपल्याला ते चार्ट प्रोव्हाइड करतात, अगदी ट्रेडिंग व्ह्यूसारखंच आहे. त्यामध्ये आपल्याला खूप पाहिजे तितक्या तुम्ही पाठीमागचा अगदी 2002 पासून 2005 पासून 2020 पासून तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकताय. कारण की कुठलीही ट्रेडिंग करत असताना बॅक टेस्टिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की भूतकाळात काय झालं त्यावरून आपल्याला भविष्यकाळात कशा प्रकारे काम करता येईल ह्याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे ट्रेडिंगमध्ये बॅक टेस्टिंग केलंच पाहिजे. तर ते करण्यासाठी सगळ्यात बेस्ट कुठली वेबसाईट आहे तर मला वाटतं ही ट्रेडर्स कासा नावाची वेबसाईट आहे. तर ती कशा प्रकारे यूज करायची ते तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे. अत्यंत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, नक्की बघा. तर ट्रेडर्स कासा वेबसाईटवरती जावा. इथे गेल्यानंतर ह्यांचं एक मंथली सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यावं लागेल. ते म्हणजे खूप कमी, अगदी 300 ते 350 रुपयेपर्यंत ते मंथली सबस्क्रिप्शन मिळेल तुम्हाला. तुम्ही जर एखादी बॅक टेस्टिंग करताय तर 1-2 महिन्यामध्ये ते क्लिअर होऊन जाईल. त्यामुळे 300-350 गुंतवायला काही हरकत नाही आहे. तर या ट्रेडर्स कासा ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर त्यांचे एक 350 ते 300 रुपयाचा मंथली सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरून त्यांना आपण साइनअप करायचं आहे. आणि साइनअप केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे ते वेबसाईट यूज करायची तुम्हाला दाखवतो देतो मी. तर असं तुम्हाला वेबसाईटचं चित्र दिसेल. इथं आल्यानंतर बॅकटेस्ट जिथे लिहिलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथं मी पेअर जे ॲड करून ठेवल्यात बॅकटेस्ट करण्यासाठी, त्या प्रकारे समजा तुम्हाला आता नवीन पेअर ॲड करायचं आहे तर इथं न्यू सेशन लिहिले ना, त्या न्यू सेशनमध्ये क्लिक करायचं. त्यामध्ये क्लिक केल्यानंतर सेशन नेम लिहायचं आहे. तुम्ही काही लिहू शकताय. समजा मी आता लिहिलं की समजा इथं लिहितो मी आता काहीतरी हाय लिहितो, काय अडचण नाही. हाय लिहिलं आणि त्यानंतर तिने बॅलन्स किती यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे. तर साधारण $1000 बॅलन्स इथे ॲड केला मी. आणि पेअर कोणती पाहिजे, समजा मी आता USD CHF किंवा NZD USD हा पेअर मला बॅक टेस्ट करायचा आहे, तो करायचा. त्यानंतर ते विचारतात की तुम्हाला कोणत्या तारखेपासून करायचं आहे. तर इथं तुम्ही साल चेक करू शकताय. समजा मला हे 2019 पासून करायचं आहे. 2019 केलं मी आणि इथं एप्रिल महिन्याने 1 तारीख इथं क्लिक केली आणि परत हे सेव्ह केला चार्ट मी. ठीक आहे. हा चार्ट सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथं ते ॲड झालेलं दिसेल पेअर. NZD कुठे गेलं बघा इथं आहे. आणि इथं जे तुम्हाला हे दिसते ना ॲरो, ह्याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे आपल्याला त्या चार्टवरती ते ट्रेडर्स कासा घेऊन जाईल. बॅकटेस्ट करायला सगळ्यात सुपर आहे, बाहेर आहे. तुम्हाला बघायला मिळेल आता कशा प्रकारे होते. इथं तुम्हाला दिसते ना हा जो कॉलम आहे, एक सेकंद हा थोडासा वरती घेतो मी. इथं हा जो कॉलम आहे ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तर पहिल्यांदा 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये 5 मिनिटं करतो, कारण की आता ज्याची ते सवय मला 5 मिनिटावर काम करायला आवडतं. तर मी 5 मिनिटावर चार्ट आणला आणि इथं जे आहे इथं सुद्धा 5 मिनिटावर आणायचा. ठीक आहे. आणि इथं जो तुम्ही प्ले केल्यानंतर हा चार्ट इथून आता किती तारखेला आता आला, ह्या इथं बघू शकता तुम्ही 1 एप्रिलपासून आता 29 मार्चला इथं आहे. म्हणजे 1 एप्रिलपासून आपण इथं सिलेक्ट केले तर 1 एप्रिल 2019 पासून चार्ट आपल्याला पुढे बघायला मिळेल. कुठंपर्यंत, अगदी आजपर्यंत. ठीक आहे. तर इथं प्ले केल्यानंतर हे सुरू होईल. फक्त सुरू झाल्यानंतर कसं होतं, थोडंसं स्पीडचं कमी जास्त असते. तर स्पीड वाढवण्यासाठी काय करायचं, इथं जे तुम्हाला दिसते ना हायरो, इथं जसा फास्ट येईल तसा फास्ट होणार. ठीक आहे. बघा किती फास्ट झालं बघा. मग तुम्हाला जितक्या स्पीडने पाहिजे तेवढ्या स्पीडनं करू शकता तुम्ही. मी अगदी आता एवढं ठेवतो फक्त. ठीक आहे. आणि त्यामध्ये तुम्ही आता काय करू शकता, तुमचा जो काय चार्टचं तुमचं हे ॲनालिसिस आहे, बॅकटेस्ट आहे, तुम्ही करू शकताय. तुम्हाला आणखी एक दाखवतो यामध्ये. तर यामध्ये काय करायचं त्याच्या आधी आता आपण एखादा बॅकटेस्ट कसं करायचं बघूयात. समजा मी आता इथं एक काय करायचं मला बॅकटेस्ट. आता हे काय चार्ट मी किती हा NZD किती वापरत नाही, मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी वापरतो आहे. समजून चाला की इथं मी आता कुठंतरी हा सपोर्ट मी गृहीत धरला आहे. कुठे धरला आहे सपोर्ट इथं. तर इथं मी अशी एखादी लाईन टाकली. ठीक आहे. ह्याचा मी जरा हे वाढवतो, पिक्सल्स वाढवतो ह्याच्या, म्हणजे दिसायला बरं होते. ठीक आहे. आणि इथे एक टाकली आणि मी काय ठरवलं की ह्याच्यावरती आल्यानंतर मी बाय करणार आहे, नाही का. तर मग टेस्ट करायचं. आता कसं होतं माहिती आहे का, आपण ज्यावेळी बॅकटेस्ट करायला जातोय ट्रेडिंगचा चार्ट, त्यावेळी ऑलरेडी तो तयार झालेला चार्ट असतो. आणि ऑलरेडी तयार झाल्यानंतर चार्ट काय होतं की आपण काय निर्णय घेणार आहे तो डिस्टर्ब होते. थोडक्यात कसं होणार तुम्हाला आता इथंच दाखवतो. 1 सेकंड. समजा ऑलरेडी तयार चार्ट असता, ऑलरेडी जर चार्ट तयार असता इथं असा, हां, आणि समजा तुम्हाला इथं बाय करायचं आहे, पण इथं कुठं तर कॅन्डल अशी आली असेल तर तुम्हाला ती बघून डिस्टर्ब करणार. तुम्ही काय म्हणताय माहिती स्वतःला, मग आपण काय म्हणतोय, नाही मी तर ट्रेड घेतला नसता, मी इथं घेतला असता, कारण की इथं असं झाले म्हणून ते आपलं मन त्यावेळी सिनारिओ मनातल्या मनात तयार करते. त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यायचा किंवा बॅक टेस्ट किती ॲक्युरेट करतोय आपण हे कळत नाही आपल्याला, किंवा निर्णय कसे घ्यायचे कळत नाहीत. ह्याचा काय फायदा होणार आपल्याला, समजा इथून चार्ट असा आता इथं कुठं आहे, मला माहीत नाही पुढे काय होणार आहे. 2020चा चार्ट आहे आणि 19 आहे. तर मी ठरवलं इथं मला बाय करायचं आहे. ज्यावेळी मार्केट इथं असं येईल ना, कॅन्डल कशा प्रकारे होतात बघायचा. आणि त्यावेळी मग इथं आल्यानंतर कशी कॅन्डल झाल्या, मी तर ट्रेड घेतला असता का नसता हे त्यावेळी आपण ठरवू शकतोय. मग घेतला असता तर का घेतला असता,
घेतला नसता तर का नाही घेणार ह्याचे रूल तयार होतील, ह्याचा आपल्याला एक डिसिप्लिन तयार होईल की मी कशाप्रकारे काम करणार आहे, मी एस एल गेला तर कशाप्रकारे गेला, का गेला एस एल, ह्याचं ॲनालिसिस करता येईल आणि आपल्याला एक म्हणजे लाईव्ह मार्केटला जसा आपण निर्णय घेतो त्या प्रकारे निर्णय घ्यायला तर मदत होईल. त्यामुळे हे रिप्ले जे आहे चार्टचा हे खूप छान होतोय. ऑलरेडी चार्ट तयार असला की आपल्या निर्णयामध्ये त्याचा फरक पडतोय, त्यामुळं ह्या प्रकारे आपण वापरू शकतोय. तर आता पुढे बघूया काय होते बरं का. जस्ट आपण एक एक्झाम्पल बघायला लावलं आहे. हां ठीक आहे, इथं आल्यानंतर मी बाय करणार आहे. तर कसं होतं चार्ट, थोडं स्पीड वाढवतो मी ह्याचं. या अशा प्रकारे हे आपण म्हणजे बॅक टेस्ट करू शकतो. तुम्हाला फक्त ते दाखवायचं मला. आता वरती एखादी लाईन टाकतो, म्हणजे समजा वर इथं कुठं आलं तर आता मी सेल मारणार इथून असं गृहीत धरू. ठीक आहे, काय होतं तुम्ही चार्ट पॅटर्न काम करत असाल, तुम्ही कॅन्डलस्टिकवर काम करत असाल तर अगदी शिस्तीत बघू शकताय. फक्त एका महिन्यात तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल आणि खूप काय जास्त नाही आहे, पण तुम्हाला अगदी मस्तपैकी याच्यावर करू शकता. आता काय होते बघा इथं. ठीक आहे, हां इथं आता पॉज केलं मी, इथं मी बाय करणार होतो, काय झालं हां माझ्या अगदी लेवलपासूनच थोडंसं वर गेलं, परत डब्ल्यू तयार झाला, परत इथं पिन बार झाली इथं काहीतरी, म्हणजे किती किती सिनेरिओ झाला बघा. मग दरवेळी माझ्या लेवलपासून थोडंसं अंत वर ठेवून वर जायला तर मी काय करणार, मग मला काय निर्णय घेतला पाहिजे, तो ट्रेड सोडायचा का घ्यायचा. परत इथं पिन बार झाल्यानंतर डब्ल्यू तयार व्हायला लागला, ह्यावेळी मी काय करायचं. अशा बऱ्याच गोष्टी तुमच्यापुढे तयार होतील, मग तुम्हाला निर्णय घ्यायला बरं पडेल. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकताय. आणि इथं बघा काय झाला कार्यक्रम. हां आता हे लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही बघत असता किंवा चार्ट तयार असता तिथं निर्णयच घेता आला नसता. तुम्ही म्हटलं असतं नाही एवढी मोठी कॅन्डल झाली मी घेणार नाही. पण इथं आता काय झालं, इथं बघू शकताय किती वाजल्यात 21, म्हणजे किती 21 म्हणजे किती वाजता आपल्यात, एक मिनिट 7 वाजलं ना. हां 7 वाजलं, तर ते 7 वाजता काय तर न्यूज असणार आहे इथं, कारण की 7 वाजता आणि न्यूयॉर्क सेशन ओपन पण होते आणि एखादी न्यूज पण असेल, त्यामुळे कॅन्डल मोठी झाली. मग ह्यावेळी मी असा निर्णय घेणार की त्यावेळी मी करणार नाही, पण त्याच्या खालची लेवल माझी वर्क झाली. असं काय तर तुम्ही करू शकताय. तर अशा प्रकारे हे एक चार्ट ॲनालिसिस करण्याचं एक वेबसाईट आहे. तर तुम्ही जर बॅक टेस्ट करणार असाल आणि शोधत असाल तर यामध्ये काम करू शकता. इतकाच व्हिडिओ आहे. आणखी एक प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं आहे. आणखी एक प्रश्न विचारला होता की सर मी डेमोमध्ये काम करत असताना, डेमो अकाउंट जे आहे त्यामध्ये काम करत असताना खूप चांगलं काम करतो, खूप चांगले पैसे कमवतो, पण ज्यावेळी ओरिजिनल अकाउंट मी ॲक्टिव्ह करतोय त्यावेळी मला तसं करता येत नाही, त्यावेळी माझी सायकॉलॉजी कंट्रोलमध्ये राहत नाही, माझी सायकॉलॉजी बदलते, बिघडते. असं का. त्याचं उत्तर एकच आहे, डेमोमध्ये डेमो अकाउंटवर काम करत असताना सायकॉलॉजीसुद्धा डेमोच वर्क होते. कारण की माहिती आहे माझ्या सायकॉलॉजीला की हे डेमो आहे, ह्यात माझे काय होणार नाही, मला काय माझे पैसे जाणार नाहीत, त्यामुळे ते ट्रेड तसा तुम्ही 10 दिवस सोडून गेला तर काय फरक पडणार नाही. त्यामुळे सायकॉलॉजीसुद्धा डेमोच वर्क होते. पण अगदी तुम्ही $10 जर अकाउंटवर भरले असतील आणि 0.01 जरी ट्रेड असला तरी कुठेतरी रिअल मनी लागले असल्यामुळे सायकॉलॉजी रिअल काम करत असते, त्यामुळे फरक पडते. त्यामुळे डेमो अकाउंटवर जास्त फोकस ना करू. डेमो अकाउंटवर फक्त ते ॲप्लिकेशन समजून घेण्यासाठी, ते ॲप कसं यूज करायचं MT5 ह्यासाठी फक्त बघा. त्याच्या पलीकडे डेमोमध्ये काही जास्त उपयोग होणार नाही. आणि जास्तीत जास्त एक 10-15 दिवस एखादा तुमचा सेटअप आहे तो टेस्ट करण्यासाठी, त्यातनं प्रॉफिट नाही तर टेस्ट करण्यासाठी आपण बघू शकतोय. बाकी जे रिअल मनीमध्ये रिअल सायकॉलॉजी यूज होणार, डेमो मनीमध्ये डेमो सायकॉलॉजी यूज होणार, त्यामध्ये डेमोमध्ये रिझल्ट तुम्हाला वेगळे आणि रिअलमध्ये वेगळे दिसतील. बस आजच्या पुरतं इतकंच. धन्यवाद. पाहत रहा ट्रेड विथ चेतन. जय बाळूमामा.